भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश जगातला 18वा आणि 18व्या वर्षी इतिहास रचणारा सर्वात तरुण जगज्जेता ठरला आहे. सिंगापूर इथे जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत डी गुकेश आणि चीनच्या डिंग लिरेन यांच्यात आज झालेली 14वी आणि अंतिम फेरी गुकेशनं जिंकली. लिरेननं त्याच्याकडे 9 मिनिटं 3 सेकंद उरले असताना फेरीत पराभव स्वीकारत डाव थांबवला. गुकेशनं काळ्या मोहऱ्यांसोबत खेळत हा विजय आपल्या नावावर केला. नॉर्वे ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन जेव्हा जिंकला होता तेव्हापासून गेल्या 10 वर्षापासून हा विजय भारतासाठी आणणं हे माझं एकमेव लक्ष्य होतं, अशी भावना गुकेशनं विजयानंतर बोलताना व्यक्त केली. When Magnus won, I thought, I really want to be the one to bring back the title to India, and this dream that I had like more than 10 years ago has been the single most important thing in my life so far. So doing this for myself, for my loved ones and my country, it's like there's probably nothing better than this. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डी गुकेशचं कौतुक केले. त्यानं देशाचा अभिमान वाढवलाय. त्यांनी प्रत्येक भारतीयाच्या वतीनं भविष्यातील वाटचालीसाठी गुकेशला शुभेच्छा दिल्यात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गुकेशला शुभेच्छा दिल्यात. गुकेशच्या अतुलनीय प्रतिभा, कठोर परिश्रम आणि अविचल जिद्दीचं हे फळ आहे, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या इतिहासानंतर देशातल्या सर्व स्तरातून गुकेशचं कौतुक होतंय. ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद यांनी गुकेशला शुभेच्छा दिल्यात. क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, पियुष गोयल यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांनी गुकेशला शुभेच्छा दिल्यात. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.